लातूर येथील अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू झाला आणि वडनेर खाकुर्डी येथील दीपक पानपाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ला या दोनही घटनांतील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेच्या वतीने देवळा पोलीस निरीक्षकांना मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा खून झाल्याचा संशय संघटनेनं व्यक्त केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। दुसरीकडे वडनेर खाकुर्डी येथील 31 डिसेंबर रोजी किरकोळ वादातून दीपक पानपाटील यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती। या घटनेत त्यांचं मुंडन करून त्यांची धिंड काढण्यात आली, ज्याचा संघटनेनं तीव्र शब्दात निषेध केला। ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून यातील सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे। या आंदोलनात विष्णुभाऊ कसबे, उत्तर महाराष्ट्र महासचिव दीपक भाऊ पानपाटील आणि संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीडित कुटुंबांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। माझं नाव दीपक कैलास पानपाटील। मी रात्री दवाखान्यात जात असताना मी दुचाकी वाहनावर होतो आणि समोरून एक 4 व्हीलर आली आणि त्या 4 व्हीलरनी कट मारला मला आणि त्या कट मारल्यामुळे माझी बाई गाडीवरून पडली आणि गाडीवरून पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला आणि तिकडे बेशुद्ध अवस्थेत पडली थोडा वेळ। मग ते वापस मला शिवाजी पुतळ्याजवळ घेऊन गेले तर त्या माणसाला मी रागाच्या भरात तो गावातील एक पुढारी पूर्णाभैया ठाकरे म्हणून त्यांनी सगळे माणसं गावावर गोळा करून आणि सगळ्यांनी मला मारहाण केली। वापस पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशनमध्ये मला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली आणि पोलिसांसमोरून कुठलाच मला प्रतिसाद भेटला नाही मला आणि जातीवरून पण गाळ्या दिल्या मला। हे बिलं काय करतील, हे मागं काय करतील, अशा प्रकारच्या शिव्या गाळ्या करण्यात आल्या आणि आम्हाला गावात धमक्या देतात ते आम्ही तुम्हाला राहू देणार नाही गावात, आम्ही तुम्हाला गावात दिसले तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशा तशा। आणि रात्री 1-1:30 वाजता माझं घर जाळण्यात आलं। माझ्या भावाला अत्याचार करण्यात आलेला आहे। माझ्या भावाला खाकुर्डी गावात कोणत्याही प्रकारचं पोलिसांकडून प्रोटेक्शन मिळालं नाही आणि रात्री मी, माझ्या 2 मुली आणि माझी आई घरात झोपलेली असताना आमचं घर 1:30 वाजता जाळण्यात आलं। त्याच्यासाठी आणि परत आमची जे आदिवासी समाजाचे बांधव होते ते आमच्या मदतीसाठी आले तर त्यांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आली आणि ह्या लोकांनी जातीवाद केलेला आहे। तसंच माझ्या बहिणीला पण खूप मारहाण करण्यात आली। 2 दिवसापासून माझी बहिणी बेशुद्ध आहे, तिने अन्नपाणी काहीच खाल्लेलं नाही, 2 दिवस झाले। आपले जेवढे बी आदिवासी समाजाचे बांधव आहे, मातंग समाजाचे बांधव आहे, आम्ही काही जास्त पैसे वाले नाही तर आम्हाला थोडं प्रतिसाद द्या आणि आमची मदत करा। होत आहे एक लातूर शहरामध्ये जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली अनुष्का किरण पाटोळे वर्ष 12 वर्षाची विद्यार्थी, तिचा एक संशयास्पद मृत्यू झालेला आहे। तरी तिची आमच्या लौकिक शक्ती सेनेच्या वतीने तिची बेसाहित्य चौकशी ताब्यात करण्यात येईल आणि तिच्या कुटुंबाला 50 लक्षाचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। आणि दुसरं प्रकरण म्हणजे वडनेर खाकुर्डी गावात दीपक कैलास पानपाटील हा मोटरसायकलने दवाखान्यात जात असताना निश्चित तो मोटरसायकलवर जात असताना एका अज्ञातकाराने गाडीनं त्याला ठोस मारल्यामुळे ते थोडं अन्नाचा वादांतर झाल्यानंतर ते वाद एवढा चिघळण्यात आला तर त्याचं भर चौकात मुंडन केलं। पोलीस होता जीव पोलीस प्रशासन त्या याच्या गेला होता पोलीस स्टेशनमध्ये। त्याची तर पोलिसांसमोर तिथल्या गावकुंडांनी त्याला मारहाण करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणून त्याचं मुंडन केलं। तर कायद्याचे रक्षक ते संरक्षण द्यायला पाहिजे। गेल्यानंतर कायद्याचे रक्षक आता सध्या नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते, नाशिक।